काका बाबा गा. अबे का झाला बे गण्या भाऊ? नको विचारू डेंग्या. का झाला मले सांगीन बापू तुले. तर बापू माझ्यासोबत तूही बसशील ठेवाले. बे ढंगानं रडत आहे नशेस. का बे हा चांगला डोकसा आपटू आपटू लढ. डेंगू तू माझा मित्र होस का दुश्मन? इकडे तुझ्या भावाच्या दिलावर 500 बाण खुपसले आहेत आणि तुला माझी मजाकबाजी सुचते का बे? हाँ आता समजला पाय मले. लड़की का चक्कर है बाडू भैया. बाडू मन नाही तर बाबू. पण आता मी नाही होत बाई काबू. हिरो भेटला असेल तिले म्हणून तर सोडलं बे मले. अबे सोडलं तर सोडलं. आता बाटली खतम करून चाल घरी. माझ्या पप्पाने मटन आणलं ना गण्या भाऊ. पर या दोनों भाई मिलके मटन खाएंगे और मस्त पैकी सो जाएंगे भाऊ. कसा झोप उठेंगे. डोळे लावलो का तेज दिसते. अबे तर तिला मारणं बी इट फेकून. कशी होती बे माझी सविती. त्या कार्या पोराने येऊन पटवलं बे तिले. थोडीशी अक्कल नव्हती का बे तिले. भुऱ्याला सोडून कार्याकडे गेली लमची. अबे गण्या भाऊ तुझी वाली तर पुऱ्या गावाला पोसत होती बे. बापा गा ही एवढी लोपर निघली का बे. माये व मी तिला शिद्दत न प्यार केलो व. माझ्या ढोंगणात बोट कुचकून ते गेली व. बे गण्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ. कसा नको घेऊ भाऊ टेन्शन. असा फोटो काढून टाक स्टोरीवर मेन्शन. दिसलो पाहिजे मी तिला शॅड. सविते व्हेरी बॅड व्हेरी बॅड. अरे जाऊ दे ना गण्या भाऊ. मधातले 2 हप्ते तर ते माझ्यासोबतच होती बे. का म्हणजे माझ्यासोबत रात्रभर तुझ्या गोष्टी सांगत होती. 90 संपली निपई संपली संपली एक पूर्ण बाटल बियर. सविते देख ना इधर युअर लवर इज हियर. धोड्यात गेला. 3 बाटलामध्ये इंग्लिश. 4थी बाटल पेल्यावर फ्रेंच बोलते का स्पेन. माय डिअर सविता म्हणतो तुझ्यासाठी कविता. पुरा लुटून सोडलं बे मले. गण्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ. उद्याच्या सकाळी मी तुला तिच्या घरी नेतो. कसा कसा सोडलं माझ्या भावाले. आवून टाकीन मी तिले ना तिच्या बापाले. तू आता उठ बरं चल बरं घरी. मले माहित आहे ते आताही कचरा पेटी जवळ त्या कारासोबत असेल. तर मग उठ ना गण्या भाऊ. चल ना तेथे जाऊन दोघाले बुक्का बुक्क्यानं मारू. येती पेऊन झोपण्यापेक्षा तेथे जाऊन गेम करू ना. तू माझा असली दोस्त होस डेंग्या. अबे उठ नाही ते कुत्रा येऊन तोंडामध्ये मुतल. चल लवकर जाऊन गण्या भाऊ आपण सवितीला त्या कार्याला पकडायचं आहे. माझ्या दोस्ताले सोडलं. हाय कारू तू तरी मले भुऱ्या म्हणत जाणे. पुरा गाव मले कार्या म्हणते. या 10 दिवसात 300 रुपयाची फेरान लवली लावलो. कम से कम तू तरी मले भुऱ्या म्हणत जा. माझा कारू. पण कार्या तू गण्यासारखा नको बोलू. तुझ्या प्राणी बघा ना भाऊ. हे ती का करते तर पाहू दे. सविते तुला गण्याची आठवण येते का नाही? मी कायला त्याची आठवण करू रे. लाल केस करून स्वतःला हिरो समजत होता मात्र. सविते डेंग्या गण्या भाऊ. कार्या माझ्यासाठी तरी थांब ना. माझ्या मित्राला देऊन धोका तू दुसऱ्या सोबत खेळत आहेस छक्का चौका. तसा नाही डेंगू. कोणती कमी केलं होतो बे इले. हगीज पासून तर शेंबूड पुसाची रुमाल घेऊन देऊ पर्यंत मी इले पोचलो बे. पाय गण्या फालतूचे नाटक नको करू. नाटक तर तू करत आहे. एवढे 17 लपडे करण्यापेक्षा धंदाच का नाही खोलली. डेंग्या तोंड सांभाळून बोल. नाही तर का तोंडावर चुम्मा देशील. ये ना दे ना मला चुम्मा. बे डेंग्या नाही ना गण्या भाऊ तू थांबे. मी पाहतो हे कशी देते तर मला चुम्मा. बे मोक्याचा फायदा घेऊन राहिलास का बे तू. हे पाय गण्या आपला लपडा होता तर तुटला. आता मला तुझ्या सोबत अजिबात नशे राहायचा. तर मग माझ्या सोबत राह. डेंग्या गेले काय हे. माय बापा गा हे तर येती साहेब. ह्या अशा भेवकुड पोराले आपला बॉयफ्रेंड बनवलीस काय. माझ्या गण्या भाऊ मंदी का कमी होती. लवकरच थकते हा. म्हणजे कोटी चल म्हणला नाही. हा करू का म्हणला नाही. याच्यासाठी पैसे दे म्हणला नाही. तुले पैसे देऊ देऊच तर झालोय मी भिकारी. झालास तर कोणाला सांगतेस मले. सविते माझ्या तळपायाची आग आता माझ्या मस्तकात जाऊन राहिली. तू साईडला हो बे डेंग्या. मला बोलू दे बरं हिच्या सोबत. सांग तुझा का फैसला आहे. भले नशे राहायचा तुझ्या सोबत.
एक्का बादशाह क्वीन गुल्ल्या मलाही नशे राहता तुझ्यासोबत रसगुल्ल्या. लमचे तुझ्यापेक्षा तर माझ्या गावची कुत्री परवडली. कमसे कम 2 बिस्कुट टाकल्यावर इमानदारीने आपला रिश्ता निभावते. पण लमचे तू बाईच्या रूपामध्ये नागिन आहेस. तू नागिन असा नेवला बनून डसीन ना तुले. फक्त आता सरकारी नोकरी भेटू दे मले. सरकारी नोकरी? हो सरकारी नोकरी. तू धोका दिलीस ना मले. पाय आता कपारावर कापूर मांडून नाही बनीन तर IAS IPS. अबे गण्या भाऊ आपली बाबू बनाची अवकात नशे. डायरेक्ट IPS IAS. छुतिया कोटला. सविते तुझ्या घरासमोरून लाल दिव्याची गाडी ना घुमवलो ना मी. त्या नावाचा गण्या नाही मी गण्या. हे बात गण्या भाऊ मला दिलीस ना तू धोका. पाय आता तू शेंबूड चाटून राय म्हणलो. असा भुरुम भुरुम करून तुझ्या घराजवळून बुलेट नेईन आणि तो गरम गरम सायलेन्सर त्या कार्याच्या ढुंगणाला नाचवीन. त्यानं बे तिकडे काटावर 12वी पास झाला ना आला मोठा येती. हा दिवस लक्षात ठेवतो सविते.